कल्पना करा, तुम्ही एका अशा जगात प्रवेश करत आहात जिथे दार उघडताच धुरकटलेल्या स्वयंपाकाचा वास, अंगणात मुलांचे आवाज, कुणाचं भांडण, कोणाचं हसणं, कुणाचे चाललेले गप्पांचे फड आणि कुणाची सुरू असलेली तगडी चर्चा असते. हे जग म्हणजे कोणतं मोठं शहर नाही, कोणतं महाल नाही. हे आहे एक साधं पण जिवंत आणि अनोखं जग, बटाट्याची चाळ. पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं हे पुस्तक फक्त विनोदी साहित्य म्हणून नाही, तर जीवनाचं प्रतिबिंब म्हणून ओळखले जातं. इथे हास्य आहे, रागरंग आहेत, प्रेम आहे, भांडणे आहेत आणि त्याच सोबत आहे मानवी स्वभावाचं सुंदर चित्रण. चाळीतली प्रत्येक व्यक्ती स्वतःत एक विश्व घेऊन येते. त्यांचे संघर्ष, त्यांची स्वप्न, त्यांची चिडचिड, त्यांची मजा आणि त्यांचे आयुष्य पाहिलं की आपल्याला कधी वाटतं आपण ही माणसं कुठंतरी पाहिली आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बटाट्याची चाळ या पुस्तकाचा सारांश केवळ सांगणार नाही, तर या चाळीतल्या जीवनातून काय शिकता येतं, ते जीवन आपल्याला कसं समृद्ध करतं आणि आपल्या दैनंदिन जगण्यात कशा प्रकारे मूल्य देतं हेही समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया या हलक्या फुलक्या विनोदी पण मनाला भिडणाऱ्या प्रवासाला. टॉपिक 1. चाळ एक सामाजिक प्रयोगशाळा. चाळ ही केवळ राहण्याची जागा नसते. चाळ म्हणजे एक जगण्याची पद्धत, एक संस्कृती आणि एक सामूहिक मानसिकता. बटाट्याची चाळ ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. येथे अनेक कुटुंबे एका छोट्यातल्या छोट्या परिसरात जगतात. या जवळीकतेतून निर्माण होतात अनोख्या नात्यांच्या, संघर्षांच्या आणि गमतीजमतीच्या कथा. पु ल यांनी चाळीला जे बघितलं तेव्हा त्यांना ती एका प्रयोगशाळेसारखी वाटली, जिथे माणुसकीच्या भावना जवळून अभ्यासायला मिळतात. चाळीतली प्रत्येक कुटुंब एकमेकांशी सतत संपर्कात असतात. कुणाच्या घरात काय चाललंय हे दुसऱ्याला माहीतच असतं. कुणाच्या मूल आजारी असेल तर पूर्ण चाळ काळजीत असते. कुणाच्या घरी लग्न असेल तर सगळेजण मिळून तयारी करतात. आणि कुणाच्या घरी भांडण असेल तर ते कधी लोकांसाठी मनोरंजन ठरतं, तर कधी सहानुभूती जन्मवतं. ही एक एकत्र राहण्याची पद्धत आहे, जी आधुनिक फ्लॅट संस्कृतीत कमी होत चालली आहे. या चाळीतून आपल्याला सर्वात महत्त्वाचा धडा मिळतो, तो म्हणजे सामूहिकतेचा. आजच्या पिढीला हे जाणणं गरजेचं आहे की माणूस कधीच एकटा जगू शकत नाही. आपल्याला लोकांची गरज असते. आपले प्रश्न, आपली भावनिक अडचण, आपला आनंद किंवा दुःख हे सर्व आपण लोकांशी शेअर केलं तरच ते हलकं होतं. चाळीची ही संस्कृती आपल्याला शिकवते की जिथे माणसं एकत्र येऊन जगतात तिथे संघर्ष असतात, पण त्याहून मोठी असते साथ. बटाट्याची चाळ आपल्याला आठवण करून देते की जागा लहान असली तरी मन मोठं हवं. आजच्या डिजिटल युगात लोकांमध्ये अंतर वाढत आहे, पण चाळ सांगते की खरी श्रीमंती म्हणजे एकमेकांशी जोडलेलं नातं, प्रेम आणि सहकार्य. टॉपिक 2. व्यक्तिरेखा म्हणजे सामान्य माणसांच्या असामान्य कथा. या पुस्तकातील व्यक्तिरेखा म्हणजे त्याची खरी ताकद. पु ल यांच्या लेखणीतून जन्मलेल्या या पात्रांना इतका जीव आहे की ते केवळ मजकूर राहत नाहीत, ते जिवंत वाटायला लागतात. प्रत्येक व्यक्तीचं स्वतःचं जग आहे, स्वतःचा स्वभाव आणि स्वतःचं आयुष्य आहे. त्यांचे गमती जमती, त्रुटी, गुणधर्म सर्व काही इतकं वास्तव आहे की तुमच्या चाळीतही असे लोक असतील असं वाटतं. या चाळीतले काही लोक परिश्रमी आहेत, काही आळशी, काही समंजस आहेत, काही हट्टी, काही जास्त बोलतात, काही शांतपणे आपलं काम करतात. तरीही ते सर्व एकत्र राहतात. या विविधतेतून निर्माण होणारे प्रसंग कधी हास्यास्पद असतात, तर कधी विचार करायला लावणारे. या पुस्तकातून आपल्याला मिळणारी सर्वात महत्त्वाची शिकवण म्हणजे माणसांना स्वीकारण्याची कला. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही त्रुटी असतात, पण त्या त्रुटींना नकारून नातं जगत नाही. आपण त्या कमतरतांना स्वीकारतो तेव्हा आपल्याला त्या माणसाचं सौंदर्य दिसायला लागतं. आजच्या काळात ही गोष्ट फार गरजेची आहे. नात्यांमध्ये तुटणं, ताणतणाव वाढणं हे सर्व एकमेकांना स्वीकारण्याची क्षमता कमी झाल्यामुळे होतं. या व्यक्तिरेखांमागे एक सामाजिक संदेश आहे. साधेपणातही सौंदर्य असतं. अत्यंत साधी माणसंही तुमचं आयुष्य समृद्ध करू शकतात, जर तुम्ही त्यांच्यातलं सौंदर्य पाहिलं तर. पु ल यांनी या पात्रांमाध्यमातून सांगितलं की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कथा आहे. त्या कथेला ऐकण्याची तयारी असेल तर तुम्हाला जग खूप सुंदर वाटायला लागतं. चाळीतलं हे विविधतापूर्ण विश्व आपल्याला सांगतं की माणूस परिपूर्ण नसतो, पण त्यातील अपूर्णता हीच त्याची ओळख असते. टॉपिक 3. विनोद ताण हलका करणारी जीवशक्ती.
बटाट्याची चाळबद्दल बोलताना विनोद हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पु ल देशपांडे यांच्या लेखणीचा विनोद हा केवळ हसवण्यासाठी नसतो, तर जीवनाकडे वेगळ्या नजरेने पाहायला शिकवतो. चाळीतल्या दैनंदिन घडामोडी, भांडणं, चर्चासत्र, गप्पांचे फड या सर्वांचा ते इतका सुंदर विनोद करतात की आपण त्या प्रसंगात प्रत्यक्ष बसलो आहोत असं वाटतं. या पुस्तकातील विनोद एक महत्त्वाचा धडा देतो, तो म्हणजे समस्यांवर रडण्यापेक्षा त्यावर थोडं हसणं कधी कधी जास्त उपयोगी पडतं. आयुष्य सतत कठीण असतं, अडचणी येतातच, पण त्या अडचणींमध्येही विनोद शोधण्याची कला असेल तर आयुष्य हलकं होतं. ताण, चिंता, दबाव या सर्वांवर विनोदाच्या दृष्टिकोनातून उपाय मिळू शकतो. पु ल यांचा विनोद कुणाला कमी करणारा, टोचणारा किंवा अवहेलना करणारा नाही. तो परिस्थितीतील हास्य शोधतो, साध्या गोष्टींमधील मजा शोधतो आणि हेच आपल्याला शिकतं की जीवनाचं सौंदर्य मोठ्या गोष्टींमध्ये नसतं, तर छोट्या छोट्या मशक क्षणांमध्ये असतं. चाळीतल्या लोकांच्या भांडणातूनही विनोद निर्माण होतो. त्यांचे हट्ट, त्यांची चिडचिड, त्यांची बोलण्याची ढब या सर्व मिळून एक अशी दुनिया तयार होते जी आपल्याला सतत हसवत राहते. पण त्या हसण्यात एक खोल संदेश दडलेला असतो. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर हसू शकता तोवर जीवन तुम्हाला हरवू शकत नाही. आजच्या काळात मानसिक आरोग्याविषयी खूप चर्चा होते. ताण वाढतोय, लोक एकटे पडतायत, पण विनोद ही एक अशी शक्ती आहे जी त्या ताणावा कमी करू शकते. चाळीतला विनोद शिकवतो की हसण्याचा क्षण शोधा, तो मिळाला तर जीवन सुंदर वाटतं. टॉपिक 4, संघर्ष आणि एकमेकांची साथ, चाळीचं खरी सौंदर्य. विनोदाच्या आड या पुस्तकात एक खोल वास्तव दडले आहे, संघर्ष. चाळीत राहणाऱ्या लोकांचे आर्थिक संघर्ष, जागेची समस्या, नोकरीची अस्थिरता, कुटुंबिक ताण, सामाजिक अडचणी हे सर्व त्यांच्या आयुष्याचा भाग आहेत. पण या संघर्षांच्या मध्येही चाळीचं एक अद्भुत सौंदर्य दिसतं, त्यांची एकमेकांवरची निष्ठा आणि साथ. कोणाच्या घरी आजार असेल तर शेजारी मदत करतात, कोणाच्या घरी लग्न असेल तर चाळ एकत्र येऊन ते घर उजळवतात. एखाद्या कुटुंबाची आर्थिक अडचण आली तर चाळीत माणसं जरी गरीब असली तरी मनाने श्रीमंत असतात, तेवढ्या पुरतं का होईना पण मदत करतात. या एकत्र राहण्याच्या संस्कृतीतून आपल्याला मिळणारा धडा अतिशय महत्त्वाचा आहे. मनाने श्रीमंत असणं म्हणजे हेच. तुम्ही म्हणाल की आज चाळीचं जग उरलंय कुठे? आज अपार्टमेंट झाली, गेटेड कम्युनिटी झाल्या, डिजिटल जीवन आलं. पण ज्या गोष्टी बटाट्याची चाळ शिकवते त्या आजही तितक्याच लागू आहेत. कारण जग बदललं, पण माणूस तितकासा बदलला नाही. भावनांचा स्वभाव आजही तोच आहे. या पुस्तकातून आजच्या पिढीसाठी सर्वात महत्त्वाची मूल्ये अशी: पहिलं, सामूहिकता. आपण एकटे नाही, एकटं पडू नका. लोकांशी बोलणं, त्यांच्या भावना समजून घेणं, त्यांच्याशी जोडलेलं राहणं ही मानसिक आरोग्यासाठी मोठी गोष्ट आहे. दुसरं, विनोदाची शक्ती. जग खूप ताण देतं, कामाचा ताण, अडचणी, करिअरची धडपड, स्पर्धा, पण ह्या सगळ्यातही जीवनाकडे हलक्या नजरेने बघणं महत्त्वाचं आहे. विनोद हा फक्त मजा नाही, तो एक भावनिक ताकद आहे. तिसरं, स्वीकार. लोकांमध्ये त्रुटी असतात. नातं टिकवायचं असेल तर समजूतदारपणा हवा. आजचे नाते तुटतात कारण स्वीकार नाही. चाळीत हा समतोल दिसतो. लोक भांडतातही पण नातं सोडत नाहीत. चौथं, साधेपणा. सुख म्हणजे महागड्या वस्तू नाहीत. सुख म्हणजे मनाह शांती, जिव्हाळा, गोंगाटातही मिळणारी शांतता आणि गप्पा मारत जगण्याची कला. चाळ हे शिकवते. पाचवं, माणुसकी. पु ल यांनी दाखवलेली माणुसकी आजच्या तंत्रज्ञानाने भरलेल्या जीवनात खूप आवश्यक आहे. या सर्व मूल्यांमुळे बटाट्याची चाळ आजही कालातीत आहे. हे पुस्तक आपल्याला आठवण करून देतं की जगणं म्हणजे फक्त धावणं नाही, ते अनुभवणं आहे, लोकांना समजून घेणं आहे आणि जीवनाला हलक्या मनाने स्वीकारणं आहे. लेखकाचा संदेश. जर पु ल देशपांडे आज आपल्यासमोर असते आणि आपण त्यांना विचारलं असतं की या पुस्तकातून काय सांगायचं होतं, तर ते सांगितले असते की माणूस हा माणूस आहे. त्याच्यात कमतरता असतात, हट्ट असतात, राग असतो, प्रेम असतं, भीती असते, पण त्याच्यात हसण्याची ताकदही असते. त्यांच्या मते जगभरातील माणसं साधारण सारखीच आहेत. त्यांचे प्रश्न, त्यांचे स्वभाव, त्यांच्या भावना सारख्याच आहेत. म्हणूनच त्यांनी साध्या लोकांच्या कथा लिहिल्या. त्यांना त्यांचा विनोद आवडला, त्यांची लढावी प्रेरणा दिली आणि त्यांचे अपूर्ण आयुष्य सुंदर वाटले. लेखकाचा मुख्य संदेश असा होता: लोकांना समजून घ्या.
त्यांच्यावर राग करण्यापेक्षा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यातलं सौंदर्य शोधा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हसू कधीही सोडू नका. पु ल यांनी सांगितलं की जीवन खूप लहान आहे, ते जड बनवू नका. ते हलकं करा. लोकांवर प्रेम करा. अपूर्णतेला स्वीकारा. हेच त्यांचं तत्वज्ञान होतं आणि तेच या पुस्तकाचंही सार आहे.